चालू आहे. दुधनोली संघाचा खऱ्यातून राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होणार का? माझ्यामुळे नाही सर, तुमच्यामुळे. अगदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं संघ कुठेतरी एक संघ कमी राहिला आणि निश्चित संघाला एंट्री मिळाली. अगदी तो टॉप पर्यंत सध्या आहे. आताच सांगतो, आज स्टंप येईल ना भाड्यानं आणला तो भाड्याचा गडी ते म्हणजे भाडेवारा मालक उतेडतो कुठतरी कुठं आहे तो, ते का तो तिकडे तो भाडेवाला गडी आहे. हा त्यामुळं स्टंप नेणारा जर नेलं तर प्रत्येक पाकिटातला आता तुमच्या उल पैसे उल बरंच कापायला लागतील मग. त्यामुळे निश्चित चला मॅच मैदानात सुरू होईल. एका साईडने साई एकविरा दुधनोली, आता त्यांच्या विरोधात टीम स्वयंसेवक आणि प्रेक्षक मायबाप. आता माझ्या प्रेक्षक मायबापांना एक माझी विनंती आहे की आता आपण बाउंड्री लाईनच्या जवळ आहात. तुमच्या समोर जो चेंडू पडला जाईल, जो निर्णय जो असेल तो जरूर आमच्यापर्यंत कळवा, हीच आम्ही तुमच्याकडनं विनंती करूया. कारण मेगा फायनल आहे, सामना महत्वाचा आहे. आज खऱ्यातून आपण पाहू शकाल या मेगा फायनल मध्ये कुठला संघ कुणावरती हॅबी ठरणार. सन्माननीय गणेश शेठ सुरोसे दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. गणेश भाऊ सुरोसे यांचाही मनाच्या अंतःकरणापासून खूप आभारी आहेत. चला 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 यावेळेस समोर 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 शतकचल बोंबल, पहिल्याच बॉलवरती दर्शन कोथेच्या बॅटमधनं भिर करत असला खणकारी 4. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र चौका ठोकत असताना संघाचं खातं विकी पारधी अर्थात बाबो. इथे बाबोचा पहिल्याच बॉलवरती मात्र दर्शन कोथेचा प्रहार. जबरदस्त खऱ्या मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगील. यातील मात्र शंका नाही. 2 ओव्हरची मॅच. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच विकी. यावर देखील मिड विकेटला भिर काढत असताना तिथे मात्र ओहो मॅच मध्ये ट्विस्ट सुरेख जाईल. मॅचची हवा काढणारी विकेट फलंदाज बाद. हेमंत मेंगाळ गोरेगाव ज्यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. ब्रँड शेतकरी राजाभाऊ उघडा दादांच्या माध्यमातून ऐवाजेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रभाकर पारधी एकट्यासाठी 5,555 रुपयांचं पारितोषिक एका ऐवाजेलसाठी आहे. आणि मेरसिंग दादा पावरा दादांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 300 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये विजय स्मृती चषक पर्व पहिला दिमागदार सोहळा मेगा फायनलची मॅच. वेगा फायनलचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करीत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल झाला. जसा दाखल मैदानाच्या आतमध्ये झाला तसा देखील आडवा बाटा जबरदस्त सजवलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर षटकार खेळतोय आणि षटकाराच्या मदतीने धाबा फलकावरती 10 धाबा. एक गडी बाद झाला. म्हणजेच सेमी फायनल क्रमांक 1 चा खेळ चालू असताना खरं तर दर्शन देखील विकेट पाहायला मिळाला. पण एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रशांतला हे मैदान सोडावं लागतं. क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम दुधनवली संघाला सोडावा लागतो. साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघ खऱ्या अर्थानं पहिला डाव खेळण्यासाठी दाखल झालाय. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करीत आहोत. एका साईडला संघ साई एकविरा स्पोर्ट दुधनवली आणि त्याच्या विरोधात संघ पठार सापेवाडी. या 2 टीम दरम्यान खऱ्या अर्थानं आपण मेगा फायनल पाहत आहोत. दबादाव फलकावरती 10 धावा 2 विकेट. सामना फक्त आणि फक्त 2 षटकाचा देखील खेळवला जातोय. याच्याकडे देखील दोन्ही टीमने लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज विकी पाहायला मिळतो षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी. आतापर्यंत विकीच्या माध्यमातून 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये 2 विकेट, 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव दाखल झाला.
गौरवच्या माध्यमातून देखील धाबा बनल्या जातील का? गोलंदाज विकी पाहायला मिळतो. समोर बॉल फेकण्याचा प्रयत्न, गुड लाईन वरती बॉल आदळला, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला जातो. डॉट बॉल. सगळी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विकीच्या माध्यमातून केली जाते. आता हा धावा सध्या चिकडीला धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 धावेना दर्शन संघाचं खातं खोललं. त्याच्यानंतर दुसरा बॉलवरती विकेट सोडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल भरपूर उंची गाठल्या, लांबी ते पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतखाली बॉल खाली येतोय आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावामधील शेवटचा षटक आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गपती गोलंदाज दशरथ येताना पाहायला मिळतो. दशरथच्या माध्यमातून देखील षटक क्रमांक 2 हाताळला जातो. वेगा फायनलचा हा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी व समस्त ग्रामस्थ सिद्धेश्वरवाडी बेंडारवाडी आयोजित विजय स्मृती चषक 2026 हा महारण्य संग्राम या स्पर्धेचा पहिला पर्व आणि पहिल्या पर्वातील आपण वेगा फायनलचा सामना एन्जॉय करीत आहोत. अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. फर्स्ट स्लिप बॉल पर्यंत पोहोचतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते केला. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धाब्याच्या मदतीने धावा धावफलकाचा विचार केला तर 11 धावा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दशरथ करताना सिंगल धाब्याने करताना पाहायला मिळतो. बॅटर समोर शुभम आता जाताना पाहायला मिळेल. वेगा फायनलचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका साईडला संघ साई एकविरा स्पोर्ट दुधनवली आणि त्याच्या विरोधात संघ फटार चापेवाडी हा संघ देखील लढत देताना पाहायला मिळतो. इथे बॅटचा कडा घेऊन बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला जातो आणि तिथे धक्का क्रमांक 4 बसतोय टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघाला. दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती सध्या चिकडीला 11 पाहायला मिळतील. 11 धाब्यांवरती संघ साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघ थांबवण्याचं काम टीम पठार चापेवाडी संघानं करताना आपल्याला पाहायला मिळतो. दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावा धावफलकावरती 11 धावा. गोलंदाज दशरथ पाहायला मिळतो षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. उलटाच बॉल, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. एक धाव वेगाने बनले. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि बघता बघता 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल केला जाईल का? नक्कीच 2 धावांवरती समाधान आणि 2 धावेच्या मदतीने धावा धावफलकाचा विचार केला तर 13 धावा. पण एकदा समोर दीपक येतो. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करीत आहोत. गोलंदाज दशरथ पाहायला मिळतो. शायकिन वरती दीपक. धावा धावफलकावरती 13 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु देखील गोलंदाज दशरथकडे भरपूर वेग पाहायला मिळतो आणि तो वेग इथे विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला जातो. डॉट बॉल. 13 धावा धावफलकावरती सध्या चिकडीला पाहायला मिळतील. टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघ 13 धाब्यांवरती खेळतोय. 4 विकेट देखील सोडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेला देखील फटका जातोय. एक धाव वेगाने बनले. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावा धावफलकाचा विचार केला तर सध्या चिकडीला 14 धावा. अजूनही एक बॉल शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा. त्याच्यानंतर चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती सिंगल आले. षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक रेंजचा विचार केला तर सचिनला आपण पाहू शकाल. या बॉलवरती मोठा फटका येईल का? गोलंदाज दशरथ डॉट काढेल का? मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर दिशा चिकली जाते. वाईड बॉल. दिशा थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. उजव्या यशीच्या बाजूला बॉल ठेवला. तिथे 55 बॉल वाईड घोषित केला आणि बॅटच्या मदतीने धावा धावफलकावरती 15 धावा. बॅटर समोर सचिन पाहायला मिळतो. गोलंदाज बारापती गोलंदाज दशरथ पाहायला मिळतो. उर्वरित पहिल्या डावातील शेवटचा बॉल. गोलंदाज मारपती गोलंदाज पण एकदा दशरथ. समोर ठेवला. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्राइक कव्हर मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार. 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने धावा धावफलकावरती 19 धावा टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघानं बनवल्यात. विजयासाठी टीम फटार चापेवाडी संघाला 12 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. म्हणजे प्रति ओव्हर रन रेट 10.00 च्या सरासरीने खेळावा लागेल. नक्कीच आपण बेड इनिंगमध्ये मायक्रो स्पीकर वरती म्हणजे साधी समालोचक करताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज करताना आज गाजतोय ते
खऱ्या अर्थाने योगेश वाघ सरांना मी विनंती करतो की आपण मायक्रो स्पीकर वरती जोडायचा. रोमांच थरार बदला आदित्य संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा विरवणारा आखाडा श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी व समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वरवाडी बेंडरवाडी आयोजित विजय स्मृती चषक 2026 पर्व पहिल्या दुसऱ्या डावाकडे वळत आहोत. 12-20 राजाभाऊ हुगडा खऱ्या अर्थाने आज ब्रँड शेतकरी म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे आपण पाहत असतो. आज खऱ्या अर्थाने निश्चित या स्पर्धेला ते दिवसभर उपस्थित दाखवल्या. भाऊ तुमचं मी मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार मानेन की ज्या वेळेस मी जातो त्यावेळेस भाऊ उपस्थित असतायत. खऱ्या अर्थाने त्यांना क्रिकेटही खेळता येत नाहीये परंतु ते क्रिकेट आणि खेळाडूंवरती तेवढंच प्रेम करतायत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. गोलंदाज तयार, स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज देखील तयार. ओहो पहिलाच बॉल इथे मात्र आलेला आहे. खराब चेंडू व्हाईट बॉल मैदानात 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला करणं गरजेचं राहील. दुधनोली क्रिकेट संघाला मेगा फायनल आहे. सायंकाळचं सत्र प्रेक्षक मायबाप खऱ्या अर्थाने जिथे जागा मिळेल तिथे मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा स्ट्राईक एंड मध्ये पुन्हा एकदा विकी आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड मध्ये कल्पेश कातवारा 2 सख्या भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोलवटप्याचा चेंडू होता, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी साडी निघाले, धावाची संधी आहे. कल्पेश कातवारा डेंजर एंडला. ओहो 2 धावा आणि या 2 धाब्याच्या संघाची धावसंख्या मात्र 3 या धावसंख्येवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिला पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये दिमागदार सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय विजय स्मृती चषक 2026 पर्व पहिला आणि पहिल्या पर्वाचा खऱ्या अर्थाने पहिला चॅम्पियन कुठला संघ ठरणार त्याकडे लागलेल्या सगळ्यांच्या नजरा. एका साईडनं गावचा संघ अर्थात साई एकविरा दुधनोली संघ, तर त्यांच्या विरोधात संघ खेळतो जगावतो क्रिकेट संघ पठार चापेवाडी. गोलंदाज तयार, षटकाचे पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार. स्ट्राईक होती विकी. ओहो यावेळेस इथे फटका फसलाय आणि मॅच मध्ये सगळ्यात मोठी शिकार विकी कातवाराची विकेट फलंदाज. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच, जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबरदस्त खऱ्या सामना. उमेश जाधव आपण कुठे असाल तर लगेच यायचं आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणं गरजेचं राहील. इथे या पर्वाचा फायनल विनर कोण ठरणार सगळ्यांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच कडे फार इम्पॉर्टंट मॅच आहे. इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट कामगिरी कुठला संघ करेल. रॉकी भाई बबलू पारधी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. मॅच मध्ये ट्विस्ट कल्पेश कातवारा. दोनही संघामधले जर पाहिलं तर निश्चित प्रेम आणि आपुलकी जवळचे संबंध आहेत. परंतु आता काय करणार, आता मॅच मध्ये कोण जिंकणार कुणावरती हवी ठरणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सगळे पाहुणेवर टाळ्यांचा गजर पहा. अगदी ओम साहेब वडापावचे प्रोप्रायटर जॉन्टी बाय कसा सेलिब्रेशन करतायत. इथे जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेस देखील इथे फटका हवेत आहे, संधी आहे. आता इथे काय घडणार, कॉलिंग. ओ वर कॅच, वर कॅच जबरदस्त असेल.
मेगा फायनल मध्ये काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. सुरेख झेल फलंदाज फेल विकेट. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करून घ्या. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करून घ्या. विनंती आहे प्रेक्षक मायबाप, आपल्याला विनंती आहे फायनलचा डिसिजन जोपर्यंत पंचांचा येत नाहीये तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय आला की लगेच आपला सेलिब्रेशन करू शकता. जाऊया मॅच कडे. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. कैलास 3 धावा आहेत. जाऊया पुढील चेंडू पुन्हा एकदा स्पीडअप घ्या. मॅच मध्ये गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कोटी. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने सामना जिंकणार कोण? ओहो कडक कैलास वाघच्या बॅट मध्ये यावेळेस कडक बेधडक बिग हाय ब्लास्ट षटकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारी कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल. आज षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 8 बॉल 11. 8 चेंडू 11 धावेची गरज. गोलंदाज तयार. येणारा चेंडू यामध्ये देखील खोलवर डब्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीम मधून बॉलपर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगाने बनली आणि तिथे मात्र एका धावेवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सायंकाळच्या सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये 7 बॉल 10 ची गरज आता. 7 बॉल 10 बनवायचे आहेत विजय स्मृती चषकामध्ये. यावेळेस फटका इथे हवेत. फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षक. ओहो झेल ड्रॉप. मॅच मध्ये आपण कॅच सोडले की मॅच सोडले. मॅच कुठली आहे आणि खेळाडू कुठला आहे? मॅच मध्ये हवा काढणारा हा खऱ्या झेल होता. आता पुन्हा एकदा मित्रांनो मॅच कडे वळत असताना 1 धाव धावफल करतो ऍड होईल. 12 धावा. शेवटचे बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 11 धावा. आता शेवटचे बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल मध्ये 9 बनवायचे आहेत. 6 चेंडू 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं द्वंद्व युद्ध उभं राहिलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कोण कोणावरती हवी ठरणार. मगाशी देखील सेमीफायनल 2 मध्ये हा कारनामा पाहायला मिळाला होता. आता पुन्हा देखील दर्शन कोते गोलंदाजी मार्कोती तयार आहे. 6 बॉल 9 थांबवायचे आहेत. गोलंदाजी चांगली करणं गरजेचं राहील. इथे गोलंदाज दर्शन कोते. चला अगदी आपण पाहतो स्ट्रायकर होते कल्पेश कातवारा. नॉन स्ट्राईक एंड वरती कैलास वाघ. 6 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्या. जगावतो क्रिकेट संघ पठार सापेवाडी क्रिकेट संघाला. आणि या धावा थांबवायच्या आहेत ते म्हणजे टीम साई एकविरा दुधनोली क्रिकेट संघाला. दर्शन कोते तयार. समोर फलंदाज देखील आपल्याला तयार होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकर होते कल्पेश कातवारा. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेनं बादशाह रणांगमध्ये चेंडू आला आणि चेंडूला फेकून दिलाय. 6 धावे साडी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग षटकार. आता मला वाटतं फक्त 3 धाब्यांची गरज आहे. पंचांचा सिग्नल येईपर्यंत, पंचांचा निर्णय येईपर्यंत मैदानात कुणी जायचं नाहीये. आपल्याला विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये पहा. 3 धाबा बनवायचे. दर्शन कोते पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत केलं कल्पेश कातवाराने. आता खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहात हा क्रिकेटचा द्वंद्व युद्ध. आता खऱ्या अर्थाने या द्वंद्व युद्धामध्ये मैदानाच्या आतमध्ये हा रणसंग्राम सुरू आहे. स्विच इट आणि इथे मात्र षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं सामना फिनिश. आनंद आहे. हा जल्लोष आहे. आता जास्त वेळ घ्यायचं नाहीये. प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक मायबाप लांबून आलेले आहेत आणि आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. त्यामुळे परिसरातील सगळे वरिष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या दुधनोली गावातील ग्रामस्थ असतील, बेंडरवाडी गावातील ग्रामस्थ असतील, सिद्धेश्वरवाडी गावातील ग्रामस्थ असतील, आपल्याला विनंती आहे आपण थांबा. अगदी आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत.
आज स्पर्धा मानाची, सामने क्रिकेटचे जेवलन आज स्पर्धा मानाची. विजय स्मृती चषक गाजतैर शान सिद्धेश्वरवाडीची, विजय स्मृती चषक गाजतैर शान पेंढारवाडीची. विजय स्मृती चषक गाजतैर शान सिद्धेश्वरवाडीची, विजय स्मृती चषक गाजतैर शान पेंढारवाडीची. चला यस यस दिलं जाईल. ठीक आहे. चला खेळाडू आपण उपस्थित व्हा. स्टंप कुणी नेलेले आहेत मित्रांनो? स्टंप आम्ही रामपूर वरून आणलेले आहेत, त्यामुळे विनंती आहे स्टंप जर कुणी नेले असेल. चला आता जास्त वेळ आपण घेणार नाहीये. सर्वप्रथम खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक आहे, त्यांना पारितोषिकांकडे आपण वळणार आहोत. पहा अगदी आज खऱ्या अर्थाने जल्लोष तर साजरा होतोयच आणि हा गुलाल आपलाच आहे. जॉन्टी भाई, ओम साई वडापाव धुरळा. चला आता जास्त वेळ आपण घेणार नाहीयेत. माझ्या सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्या पाहुणेवरांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. काळू मामा असतील, त्याचबरोबर आमच्या भेंडारवाडी गावातले वरिष्ठ नागरिक असतील, दुधनोली गावातले वरिष्ठ नागरिक असतील, त्याचबरोबर सिद्धेश्वरवाडी गावातले वरिष्ठ नागरिक असतील, या आपण आपण करा. त्यांची त्याच वेळात लगेच बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. आतापर्यंत प्रत्येकानं खऱ्या सामना प्रत्येकाने एन्जॉय केला आणि खऱ्या अर्थाने हा जल्लोष दुधनोली गावाचा काय आहे तर अनेक वर्ष एका ट्रॉफी साठी खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू होता आणि हा संघर्ष सुरू असताना खऱ्या अर्थाने आज दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार खऱ्या अर्थाने ठरत असताना हा आज गावामध्ये फटाके फुटणार, आज आनंद साजरा होणार. आलेत का? नाद केला पण वाया नाही गेला मिस्टर जॉन्टी भाई. यस, होळी येणं अजून बाकी आहे. कार्यक्रम जॉन्टीचा सुरू आहे. चला सर्वप्रथम आपण काही मान सन्मान आहेत ते मान सन्मान संपन्न करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने आम्हाला ज्यांचं महत्वाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, आमचे मंडप डेकोरेशनचे सर्व मला वाटतंय कांताराम दादा, पांडुरंग, त्याचबरोबर सनी आणि त्यांची कंपनी उपस्थित असतील तर या. त्याचबरोबर मित्रांनो निश्चित या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने माध्यमात आपण पाहिलेलं आहे. चला चला चला
चला अगदी आपण सर्वप्रथम चला अगदी याच दरम्यान बक्षीस वितरण प्रसंगी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आमच्या गावातील वरिष्ठ नागरिक सन्मान्य वसंत लक्ष्मण कुडेकर अप्पा खऱ्या अर्थाने उपस्थित होतात. या तुमचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. हॅलो सुपला शॉर्ट फेम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ज्यांचं नावाची देखील आवाजाची चर्चा आहे ती व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आणि एक छोट्याशा खेडेगावातील अर्थात सिद्धेश्वरवाडी या गावातील योगेश वाघ